मालवण तालुक्यातील कालावल खाडीमधील शेलटी जेटी ते सरजेकोट बंदर दरम्यान होणारा अनधिकृत वाळू उपसा तत्काळ बंद करावा अशी मागणी तळाशी ग्रामविकास मंडळाच्या वतीने मालवणचे तहसीलदार गणेश नवे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाळू उपशामुळे तोंडवळीमधील तळाशीलच्या किनाऱ्याच्या भूभागाची प्रचंड प्रमाणात धूप होत असून तळाशील येथील पिण्याचे पाणी देखील क्षारयुक्त झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। तसेच तळाशील येथील खाडी किनाऱ्यालगतची माड बागायती वाहून गेले। सदर वाळू उपसा बंद न झाल्यास तळाशील गावात आणखी गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे वाळू उपसा तात्काळ बंद करावा तसेच सदर भागात वाळू उपशाचे टेंडर लावू नये अशा मागण्या तळाशील ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे करत वाळू उपसा बंद न झाल्यास 30 मार्च रोजी खाडीपात्रात उतरून आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे। तहसीलदार यांना आम्ही निवेदन आता सादर केलं। त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं। ते म्हणाले की या ठिकाणी होणाऱ्या अनधिकृत वाळू उपसा आहे तो आम्ही तात्काळ त्या ठिकाणी बंद करतो आणि त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट देतो आणि त्याची तुम्हाला पूर्णपणे माहिती देतो। आम्ही आज तोंडवळी तहसीलचे ग्रामस्थ या ठिकाणी कालावल खाडी क्षेत्रात शेलटी ते सरजेकोट बंदर या ठिकाणी जवळजवळ 30-40 बोटी अनधिकृतपणे वाळू बिंदास दिवस रात्र वाळू उपसा करत असतात आणि त्यामुळे आमच्या घरांना तळाशील याच्या जो आमचा गाव आहे त्या गावातील घरांना खाडी क्षेत्रातली जमिनी बाग आहेत आणि त्याचबरोबर मूळ पिण्याचं पाणी आहे आमचं ते पूर्णपणे विहिरींचं पाणी खारट झालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणची वाळू उपसा आहे तो तात्काळ बंद करावा यासाठी तळाशीलचे आम्ही ग्रामस्थ जवळजवळ 40-50 ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी होणारा अनधिकृत वाळू उपसा तात्काळ बंद करावा। न केल्यास आम्ही या येणाऱ्या 30 मार्च रोजी त्या ठिकाणी खाडीपात्रात उतरून आंदोलन करणार आहोत आणि यासाठी याबरोबर आम्हाला न्याय द्यावा अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली आहे। त्याचबरोबर आम्ही आता हे निवेदन आमचं मेरीटाईम बोर्ड या ठिकाणी देणार आहे। त्या ठिकाणी जवळजवळ 30-40 बोटी त्या ठिकाणी त्या बोटीवर कुठलाही नाव नंबर किंवा रजिस्टर नसलेल्या अशा बोटी त्या ठिकाणी नांगरून ठेवलेल्या असतात। त्यामुळे आम्हाला पारंपरिक आम्ही मच्छीमारी करताना अडचण निर्माण होते। आमची जाळी त्या ठिकाणी नांगरात काट्यानं अडकून फाटून वाद उत्पन्न होतात। त्यामुळे या ठिकाणी तात्काळ त्यांचा बंदोबस्त करावा अशी आम्ही तळाशील ग्रामस्थ यांच्यामार्फत मागणी करतोय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।